ओम नमो गुरुदेव दत्त दत्त दत्त. ओम मच्छिंद्रनाथाय नमः. तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तुम्हाला आजचा दिवस छान आणि सुखाचा जावा हीच नवनाथांशी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 20 जानेवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे धर्मनाथ बीज. सध्या माघ महिना सुरू आहे आणि या माघ महिन्यातील द्वितीया तिथीला धर्मनाथ बीज ही साजरी केली जाते. या दिवसाला धर्मनाथ बीज असे म्हणतात. याच दिवशी श्री गोरक्षनाथाने धर्मनाथास अनुग्रह देऊन दिशा दिली. यावेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रण केले होते आणि म्हणून दरवर्षी माघ महिन्यात धर्मनाथ बीज उत्सव हा साजरा केला जातो. नवनाथ संप्रदायात आणि श्री गोरक्षनाथाच्या विविध अनुयायांसाठी या उत्सवाचे खूप महत्त्व आहे. म्हणून या दिवशी सगळीकडे विशेष पूजा आणि विधी ही साजरी केली जातात. हा दिवस खास करून संपूर्ण जगभरात नवनाथ समाजांच्या भक्तीकडून साजरा केला जातो. माघ शुद्ध तृतीया या दिवशी गोरक्षनाथ यांनी धर्मनाथास नागपंथांची दिशा दिली होती. तो सोहळा इतका अमूल्य झाला होता की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली होती, जो कोणी या दिवशी यथाशक्ती या तृतीयेच्या दिनी दानधर्म पुण्य कर्म करेल किंवा काही या दिवशी प्रभावी उपाय जो व्यक्ती करेल त्याचे सर्वतोपरीनाथ कल्याण करतील. त्या व्यक्तीच्या घरात सुखशांती धन संपदा नांदू लागेल. त्याचे मार्ग सुकर होतील आणि म्हणून या दिवशी खास करून काही प्रभावी उपाय आणि सेवा आपल्याला घरात केल्या जातात. आणि म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय असा उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता. तर आपल्याला उद्या मंगळवारी धर्मनाथ बीजेला कोणत्याही परिस्थितीत आपल्याला घरात नवनाथ ग्रंथातील एक अध्याय वाचायचा आहे. ज्या घरात एक अध्याय वाचला जाईल त्या घरातील लोकांच्या जीवनात राजयोग येईल. घरातील गरिबी दूर येऊन धन संपत्ती पैसा येऊ लागेल. आणि हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणारच नाही. प्रगतीचे सर्व मार्ग हे खुले होतील. मनातील प्रत्येक इच्छा मनोभावनेने ही पूर्ण होईल. तर असा हा कोणता अध्याय आहे जो आपल्याला या दिवशीच वाचायचा आहे किंवा कोणते प्रभावी उपाय करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनाला देखील क्लिक करा. तर पहा, कमेंटमध्ये ओम नमो आदेश लिहायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या घरावर तुमच्या कुटुंबावर नवनाथांची कृपा नक्कीच राहील. तर पहा, उद्या मंगळवारी करायची आहे. उद्या धर्मनाथ बीज आहे. तर तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये अगदी सकाळपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत जेव्हा कधी तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही ही सेवा किंवा हा उपाय जो आहे तर तो तुमच्या घरामध्ये करायचा आहे. धर्मनाथ बीज हा जो दिवस आहे तर हा अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे. म्हणून या दिवशी स्थितीवरती आपण काही उपाय सेवा केल्या तर उपायाचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होतं. कारण काही दिवसाचं महत्त्व हे खूप जास्त असतं. आपल्याला पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात. आणि धर्मनाथ बीज या दिवशी जे आपण उपाय किंवा सेवा केल्या जातात तर त्या सिद्ध होत असतात. त्याचबरोबर म्हणून उद्या प्रत्येकाने जी काही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे किंवा जो काही उपाय सांगणार आहे तर हा तुम्हाला उद्या करायचाच आहे. कारण की तुम्ही जर हा करून बघितला तर तुम्हाला उद्या उपाय तुमच्या घरात केला तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अनुभव सिद्ध उपाय आहे. त्यामुळे तुम्ही नक्की करा. आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे बघा. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतातच. असं एकही व्यक्ती नसेल की त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही अडचणी समस्या अडथळे नाही. आणि म्हणून ह्याच समस्या ह्याच अडचणी हेच अडथळे दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. मग तुमच्या आयुष्यात पैशाची अडचण असतील, मुलांच्या प्रगतीबद्दल काही अडचणी असेल, मुलांची प्रगती होत नाहीये, पतीची प्रगती होत नाहीये, छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तर तो चांगला चालत नाही, त्यामध्ये वृद्धी होत आहे नाही. त्याचबरोबर किंवा घरामध्ये सतत पती पत्नीमध्ये वाद होत असतील, आलेला पैसा जर तुमच्या घरामध्ये अजिबात टिकत नसेल किंवा तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू आहे, शत्रूचा तुम्हाला वारंवार
त्रास होत असेल किंवा तुमच्या घराला कुणी नजरबाधा, नजर दोष लावलेला असेल आणि यामुळे घराच्या तुमची प्रगतीही थांबली असेल, घरात धनसंपत्ती, पैसा हा अजिबात टिकत नसेल, कष्ट आणि मेहनत करूनही घरातली गरिबी, दारिद्र्य ही संपायचं नाव घेत नसेल किंवा तुमच्यावरती एखाद्याचं कर्ज झालेलं आहे, कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हावं असं वाटत असेल, तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी, प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी, सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे, तर तो आपल्याला उपाय करायचा आहे. जर हा उपाय तुम्ही श्रद्धेने, निष्ठेने आणि विश्वासाने जर केला, तर नक्कीच या उपायाचं तुम्हाला फळ प्राप्त होईल. आता हा उपाय करण्यासाठी किंवा ही सेवा करण्यासाठी तुम्हाला उद्या मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळी करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका. गंगाजल हे असतं तर ते अमृत स्नान असतं. यामुळे आपलं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो. जर आपलं शरीर पवित्र असेल आणि यानंतर आपण जे काही उपाय करतो ना, ते खूप प्रभावी असतात. म्हणून सर्वप्रथम अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाका. तुमच्याकडे गंगाजल नसेल तर थोडीशी हळद टाका आणि कपडे स्वच्छ परिधान करा. तुमची जी काही नित्यपूजा असती तर ती देखील तुम्ही आर्जा करून घ्यायची आहे. आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. सकाळी, दुपारी, संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही ही सेवा करायची आहे. सर्वप्रथम आता बघा, या दिवशी जर तुमच्या घरामध्ये नवनाथांचा फोटो नसेल तर नक्की तो फोटो स्वच्छ, जर तुमच्याकडे फोटो नसेल तरीही चालेल, आणि जर तुमच्या घरामध्ये नवनाथांचा फोटो असेल तर नक्की तो फोटो स्वच्छ पुसून काढा. त्या फोटोला हार घाला, फुले अर्पण करा, छान दिवा लावा, धूप लावा, अगरबत्ती तुम्हाला तिथे लावायचा आहे. आता जर तुमच्याकडे नवनाथांचा फोटो नाही परंतु तुमच्याकडे नवनाथ ग्रंथ आहे, तर अशा वेळी तो ग्रंथ वरती काढा, व्यवस्थित पुसून काढा. एका पाट्यावरती छान नवीन वस्त्र अंथरून त्यावरती हा ग्रंथ तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्या ग्रंथापाशी एक छान दिवा लावा. त्या ग्रंथाची हळदी कुंकू अक्षदा फूल लावून तुम्हाला पूजा करायची आहे. बुक्का तुमच्याकडे असेल तर तो बुक्का सुद्धा तुम्ही या दिवशी लावू शकता. भस्म असेल तरीही भस्म देखील चालेल. फुल अर्पण आणि यानंतर तुम्ही तिथे बसून हा अध्याय जो आहे तर तो वाचायचा आहे. आता जर तुमच्याकडे नवनाथाचा फोटोही नसेल, तुमच्याकडे ग्रंथही नसेल, मग ही सेवा कशी करायची? तर आपल्याला देवघरामध्ये जे काही देव आहेत, स्वामींची मूर्ती आहे, फोटो आहे किंवा गणपती बाप्पाची मूर्ती आहे, त्यांची छान पूजा अर्चा करून घ्या. देवघरामध्येच दिवा लावायचा आणि तिथेच देवघरासमोर बसून तुम्हाला हा जो अध्याय आहे तर हा अध्याय वाचायचा आहे. तर तुम्हाला या नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 34वा अध्याय जो आहे तर तो वाचायचा आहे, त्याचं पठण करायचं आहे. आता हा अध्याय तुम्हाला वाचायचा फक्त 5 ते 10 मिनिटं लागतील. वाचण्या अगोदर नवनाथांचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आणि यानंतर हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. अध्याय वाचून झाला की तुम्हाला नवनाथांची आरती करायची आहे. घरामध्ये जे काही भाजी भाकर तुम्ही बनवली त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि तुम्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही अडीअडचणी आहेत तर त्या काही समस्या आहेत, ज्या काही अपूर्ण इच्छा आहेत तर त्या मनोभावेने तुम्हाला पूर्ण होण्यासाठी नवनाथांना प्रार्थना करायची आहे. धर्मनाथ बीज या दिवशी ज्या घरात श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 4वा अध्याय वाचला जातो त्या घरातच कल्याण होतं. त्या घरात धन संपत्ती ऐश्वर येऊ लागते आणि त्या घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती आहे तर ती होत असते. आता तुमच्याकडे जर ग्रंथ नसेल तर अशा वेळी सरळ तुम्ही मोबाईलमध्ये श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 34वा अध्याय असं तुम्ही टाकलं तरी तिथे तुम्हाला मोबाईलमध्ये हा अध्याय जो आहे तर तो भेटून जाईल. तुम्ही तिथून ह्याचं पठण केलं तरीही सुद्धा चालणार आहे किंवा तुमच्याकडे ग्रंथ असेल, ग्रंथामधून सुद्धा तुम्ही याचं पठण जो आहे तर ते करू शकता. आता ही सेवा घरातली स्त्री पुरुष किंवा घरातील मोठी मुले असतील तर ती सुद्धा करू शकतात. मुलांच्या आयुष्यात काही समस्या असतील, असे की मोठे मुलं असेल, शिक्षण घेत आहे, कदाचित कोर्स करत आहे, त्यामुळे त्यांना भरभरून यश हवंय आहे, त्यांनी सुद्धा ही सेवा उद्या नक्की करा. फक्त तुमच्या घरामध्ये सुतक असेल आणि स्त्रियांना मासिक धर्म असेल तर ही सेवा तुम्ही करू नका. जर घरातल्या स्त्रियांना मासिक धर्म असेल आणि तुमच्या घरात तेवढं पवित्र हे राखलं जात असेल तरीच ही सेवा तुम्हाला करायची आहे. जर तुमच्या घरात स्त्रियांना मासिक धर्म असेल, तेवढं पवित्र तुमच्या घरात राखलं जात नसेल तर ही सेवा तुम्ही अजिबात करू नका.
कारण ह्या सेवेला पवित्र जे आहे तर ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तेवढं पवित्र तुमच्या घरामध्ये असलं ना तरच तुम्ही ही सेवा जी आहे तर ती करू शकता. त्याचबरोबर या दिवशी अन्नदान करणं खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे. म्हणून तुमच्या यथाशक्ती गरजू व्यक्तींना तुम्हाला अन्नदान करणं शक्य झालं तर तुम्ही नक्की करा. बघा मंदिराच्या बाहेर जे काही गरजू व्यक्ती असतात, गरीब व्यक्ती असतात, तर तुम्ही त्यांना खाण्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या दिवशी दान करू शकता. जास्त काही नाही, अगदी 5-10 रुपयाचं दान जरी तुम्ही केलं तरीही चालेल. या दिवशी असं म्हणतात, की जो व्यक्ती दान करतो ना, ते दान केल्याने त्या व्यक्तीच्या घरात सुख, शांती, धनसंपदा नांदत असते. जीवनातील सर्व अडथळे हे दूर होत असतात आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर नक्की तुम्ही थोडंफार दान करा. ते शक्य नसेल तर तुमच्या दारावर, घरावर एखादी गाय येत असेल तर त्या गायीला गूळ चपाती तुम्ही खाऊ घाला किंवा हिरवा चारा खाऊ घाला. या दिवशी दानाला इतकं महत्त्व आहे, की कारण बघा जेव्हा गोरक्षनाथाने धर्मनाथास अनुग्रह देऊन दिशा दिली होती, त्यावेळेस सर्व देवी-देवतांना आमंत्रण केले होते आणि तसेच योग्य क्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता आणि त्याच दिवशी भव्य अन्नदान झाले व श्री गोरक्षनाथाने आपल्या हाताने सर्वांना प्रसाद दिला होता. त्यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला आणि सर्व देवांसह सर्वांनी दर साली असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली होती आणि म्हणून या दिवशी अन्नदानाचं खूप महत्त्व आहे. या दिवशी जो व्यक्ती अन्नदान करतो ना, त्या व्यक्तीला अनंत पटीने पुण्य मिळत असतं. तसेच या दिवशी व्रताला सुद्धा खूप महत्त्व आहे. जर तुम्हाला उद्या शक्य असेल तर आपल्या शक्तीनुसार, आपल्या इच्छेनुसार या दिवशी जो कोणी हे बीजचे व्रत करेल, त्याच्या घरी दोष, दारिद्र्य, योग्य अधिक करून विघ्न हे स्वप्नात देखील येणार नाही आणि प्रत्यक्षात त्या व्यक्तीच्या घरी लक्ष्मी वास्तव करेल, अशी धार्मिक मान्यता आहे. म्हणून मी तुम्हाला जे काही उपाय, जे काही सेवा सांगितल्या, तर त्या तुम्हाला आवर्जून उद्या मंगळवारी करायच्या आहेत. म्हणजेच की धर्मनाथ बीच या दिवशी करायच्या आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर, आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना ओम नमो आदेश.